धाराशिवच्या आदर्श विकासाचं स्वप्न बाळगलेले अण्णा शिक्षण महर्षी कैलासवासी बाप्पांचा वारसा लाभल्यानं सामाजिक जाणीवेचं बाळकडू घरातूनच मिळालं. आदर्श विचारांची शिदोरी घेऊन शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून दिलं. दुष्काळी म्हणून हिनवल्या गेलेल्या धाराशिवकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन त्यांनीच बदलला. आधी केलं मग सांगितलं हे ब्रीद अंगीकारत स्वतः रस्त्यावर उतरून लोकांमध्ये मिसळून लोकांचे प्रश्न जाणले. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन म्हणून त्यांनी स्वतःला एका संस्थेपुरतं कधीच मर्यादित ठेवलं नाही. धाराशिव जिल्ह्यालाच आपली संस्था मानलं, आपलं कुटुंब मानलं. गेल्या 20 वर्षातील त्यांच्या कामाने आज जिल्ह्यात सकारात्मक बदल दिसतोय. ते धाराशिवकरांचे अण्णा म्हणजेच सुधीर अण्णा पाटील. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी कैलासवासी बाप्पांनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय. कारण शिक्षण चळवळीची परंपरा पुढे नेत अण्णांनी एकाच छताखाली आधुनिक शिक्षणाची गंगोत्री आणली. आदर्श शिक्षण संस्थेत KG to PG पर्यंतचं शिक्षण धाराशिवमध्ये सुरू केलं. अनेक महाविद्यालयांची प्रथमच सुरुवात झाली. पण ग्रामीण भागातील विद्यार्थी हाच केंद्रबिंदू आजही कायम आहे. याच कार्याची दखल घेत दिल्लीतील चाणक्य फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी एक्सलंट अवॉर्डनं अण्णांना सन्मानित केलं. तर 2020चा पद्मभूषण डॉक्टर मनोहर पर्रिकर स्मृती राष्ट्रीय पुरस्कार देऊनही अण्णांचा गौरव झालाय. धाराशिव दुष्काळग्रस्त असला तरी दातृत्वाचा सुकाळ असलेला माझा जिल्हा आहे असं अण्णा नेहमी सांगतात. सरकारची साथ आणि लोकसहभागातून हे चित्र बदलण्याचं त्यांनी ठरवलंय. त्यासाठी शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारित समाधान योजना जिल्हाभर राबवली. गावोगावी शिबिरे घेत 1,10,000 जणांची नोंदणी केली. त्यापैकी तब्बल 39,000 लाभार्थ्यांना थेट शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. तर नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या संकल्पनेचं वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेचं काम हाती घेत त्यांनी 90 किलोमीटर पर्यंत नाला खोलीकरण व रुंदीकरणाचं काम पूर्ण केलं. ज्याने दुष्काळ हटू शकतो हा विश्वास धाराशिवकरांमध्ये रुजवला. आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त ह्या दोन्ही शब्दांचीच अण्णांना चीड येते. म्हणून हे बिरुद पुसून टाकण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात. याच जाणीवेतून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील 51 मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून अण्णांनी कन्यादान केलं. पालक बनून पुढच्या लेकीप्रमाणे त्यांचा संसार उभा केला. तर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त 58 शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत करत हा अण्णा तुमच्या पाठी असल्याचा धीर दिला. अशा कुटुंबातल्या मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होऊ नये म्हणून 72 पाल्यांचे पालकत्व स्वीकारत शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलली. ती गेल्या 8 वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. अण्णांनी आत्महत्या मुक्त धाराशिवचं स्वप्न बाळगत जनजागृतीपर दिंडी काढली. सोनारी ते तुळजापूर अशी तब्बल 375 किलोमीटर पायी यात्रा करत अण्णांनी शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद जागवण्याचं काम केलं. पिण्याच्या पाण्यासाठी आजही जिल्हा तहानलेलाच आहे. त्यासाठी अण्णांनी गावखेड्यात 3,000 पाणी टाक्या देऊ केल्या. मुक्या जनावरांची काळजी करत पाण्याचे 2400 हाळही वाटले. ऐन उन्हाळ्यात रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालयात 2 महिने बिस्लरी बाटल्यांचा पाणी पुरवठा करून रुग्णांचे आशीर्वाद घेतले. पर्यावरण संवर्धनासाठी निसर्ग पूजला पाहिजे हा विचार अण्णा आचरणात आणतात. त्यासाठी गेल्या 20 वर्षांपासून दरवर्षी पावसाळ्यात हजारो वृक्ष लागवडीचं आणि संवर्धनाचं कामही करतात. तुम्ही एक झाड लावा, निसर्ग त्याची भरभरून परतफेड केल्याशिवाय राहत नाही हा पर्यावरणाचा मूलमंत्रच त्यांनी दिलाय. तरुणाईला जसं शिक्षण तसं सक्षम काम देण्याचा प्रयत्नही अण्णांनी केलाय. भारतीय जनता पक्ष आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून धाराशिवमध्ये नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये तब्बल 23,204 युवक युवतींनी सहभाग घेतला. त्यापैकी 6,242 जणांना जागेवरच नोकरी मिळाली. धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासातील हा सर्वात मोठा नोकरी महोत्सव ठरला. हा उत्सव ठरला तरुणाईच्या स्वप्नांना नवे पंख देणारा उत्सव. विश्वव्यापी कोरोना महामारीत जगानं माणुसकी पाहिली. या काळात 300 परप्रांतीय मजुरांची
3 महिने भूक भागवण्याचं काम आदर्श शिक्षण प्रसारक मंडळानं केलं. न भूतो न भविष्यती अशा या महामारीतही वैद्यकीय सेवांच्या माध्यमातून अण्णांनी रुग्णसेवेचंही व्रत जोपासलं. धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचं स्वप्न पाहताना लोकसहभाग आणि लोकांमध्ये आपला सहभाग हे तत्व त्यांनी जपलंय. धाराशिवच्या आदर्श विकासाचं स्वप्न बाळगलेले कैलासवासी बाप्पांच्या विचारांचा व सेवेचा वसा घेतलेले अण्णा सर्वांनाच आपलेसे वाटतात. म्हणूनच धाराशिवकर प्रेमाने म्हणतात, सुधीर अण्णा म्हणजे मैं हूं ना.